शिव व्याख्याते महाराष्ट्राची बुलंद तोफ स्वप्नील पाटील यांना निमंत्रित करत आहे। अनेक पुरस्कारांचे मानकरी अगदी लेखक कवी आणि नाट्य क्षेत्रामध्ये ज्यांनी नाट्य लेखनी नाट्य प्रयोगही केलेले आहेत असे शिव व्याख्याते सन्माननीय शिव व्याख्याते स्वप्नील पाटील या ठिकाणी सन्माननीय देवानंद पाटील सर उपस्थित झालेले आहेत। त्यांचंही या संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या विचारपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण आसनस्थ व्हायचंय। ज्या शिव विचारांची आपण ठिणगी या ठिकाणी बघणार आहोत ते शिव विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते स्वप्नील पाटील शिव व्याख्याते। गडकोट भुईकोट जलदुर्ग ज्याच्या नावात वस्तू स्वर्ग इशाऱ्यांच्या ओठ्या राहती फौजा ज्यानं कित्येक जिंकल्या पैजा अशा माझ्या राजाला आणि खऱ्या अर्थाने 350-400 वर्षापूर्वी गलितगात्र झालेल्या महाराष्ट्राच्या धामण्यांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्माची मातृधर्माची या मातृभूमीविषयीची एक प्रेरणा एक अस्मिता जागृत करून ज्या महापुरुषाने तत्कालीन समाज व्यवस्थेची गरज ओळखून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला प्रेरित केलं या महाराष्ट्राला जागृत केलं आणि या महाराष्ट्राला जागृत करून एका नव्या अध्यायाची सुरुवात केली ज्या अध्यायाचं नाव होतं स्वराज्य आणि हा अध्याय सुरू करणारे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज यांना आपणा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी अभिवादन करतो। संजीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून आयोजित हा शिवजयंती सोहळा 19वा शिवजयंती सोहळा आणि या सोहळ्या निमित्तानं उपस्थित आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करतोय आणि हा जागर करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर तथा आपण सर्व या सर्वांना मनपूर्वक नमस्कार करतोय। खरं म्हणजे सन्माननीय पाटील साहेबांनी यावेळी या ठिकाणी सांगितलं की आजची परिस्थिती आणि तत्कालीन परिस्थिती यामध्ये काही एक फरक नाही। गेल्या 15 वर्षापासून आम्ही हीच गोष्ट सांगतोय शिवाजी महाराज जन्माला यावेत असा आपण टाहो फोडत आहोत। हा टाहो फोडण्याची गरज आम्हाला का वाटते त्याचं कारण आणि एकमेव असं आहे की आजही तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये फरक आम्हाला दिसत नाही। त्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये मुघलशाही असेल आदिलशाही असेल विजापूरची नगरची निजामशाही असेल बेरडशाही असेल या सर्व शाया या महाराष्ट्राच्या छाताडावर थया थया नाचत होत्या या महाराष्ट्राचं शोषण करत होत्या येथील गरीब शेतकरी कुटुंबाचं शोषण करत होत्या। ही सारी परिस्थिती होती ती सर्वसामान्य रयत सर्वसामान्य जनता तत्काळामध्ये सुद्धा पीडितच होती। त्यांना या ठिकाणी जगणं मुश्किल झालं होतं। आज 350-400 वर्षानंतर आम्ही जर पाहिलं तर या महाराष्ट्राचीच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाची परिस्थिती आज तीच आहे हे यामध्ये तीळमात्र फरक पडलेला नाही। आणि मग अशा वेळी आम्ही सातत्याने ओरडत आहोत अंधार झाला आहे दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे। आम्हाला शिवा हवा आम्हाला पुन्हा एकदा शिवाजी राजा जन्माला यायला हवा असं वाटतं। खरं म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा शिवाजी जन्माला यावा किंवा असा एखादा महापुरुष जन्माला यावा असा एखादा श्रीराम जन्माला यावा ज्यानं रावणाचं दहन करावं असा एखादा कृष्ण जन्माला यावा त्यानं कंसाचं मर्दन करावं हे तत्कालीन समाज व्यवस्थेला सुद्धा वाटतच होतं। परंतु वाटलं राम जन्माला यावा हे वाटलं कृष्ण जन्माला यावा हे वाटलं आणि कृष्ण जन्माला घालावा राम जन्माला घालावा असं वाटलं यामध्ये फरक आहे। एकट्या स्त्रीला असं वाटलं की माझ्या पोटी माझ्या उदरी पुन्हा एकदा असा राम जन्माला यावा ज्यानं रावणाचं मर्दन करावं पुन्हा एकदा माझ्या पोटी असा कृष्ण जन्माला यावं त्यानं कंसाला लढवावं हे वाटणारी एकमेव स्त्री म्हणजे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ। तिला वाटलं की हे आपण करायला हवं। दुर्दैवानं आज असं होत नाही। आज मला वाटत नाही की मी हे काम करावं मला असं वाटत नाही की हा बदल घडवण्यासाठी मी पहिलं पाऊल टाकावं। आम्ही सातत्यानं फक्त वाट पाहतोय कुणीतरी शिवाजी येईल कुणीतरी आज ना उद्या येईल
आणि तो ही परिस्थिती बदलेल. पण मित्रांनो, असं आजपर्यंत कधीही झालेलं नाही. आजपर्यंत इथं कुठलाही असा अवतार झालेला नाहीये जो या ठिकाणी युग पुरुषाला ज्याही महामानवानं इथं काम केलेलं आहे तो महामानव तुमच्या आमच्या मधूनच आलेला आहे. हे वास्तव आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि ते ज्या दिवशी स्वीकारू त्या दिवशी खऱ्या अर्थानं घराघरातून शिवाजी राजा जन्माला येईल. जिजाऊ ज्या वेळेस उद्या राहतात, जिजाऊ ज्या वेळेस ठरवतात की मला या ठिकाणी ही परिस्थिती बदलणारी एक व्यक्ती अशी हवी आहे आणि ती व्यक्ती मी घडवणार आणि म्हणून शिवाजी राजा घडतोय. आज आमचे जिजाऊ आमचा शिवाजी हे घडवायला तयार नाही. आमचा जिजाऊ आणि आमच्या शहाजींचं आमच्या शिवाकडे लक्ष नाहीये. आम्ही केवळ जसं आपण म्हटलं की आम्ही केवळ आमच्या व्यक्तिकेंद्रित आमच्याच त्या गुडक्यापुरता मर्यादित, आमच्याच घरापुरता मर्यादित आहोत, आमच्याच वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित आहोत. कुणीतरी हा विचार करायला हवा. कुणीतरी हा विचार करून या ठिकाणी शिवाजी घडवायला हवा. तेव्हा पुढे जाऊन ही परिस्थिती बदलेल. जशा पद्धतीनं मुघलांनी किंवा आदिलशाह निजामशाह यांनी असेल ही पीडित जनतेला पीडित केलं, तशा अनेक सत्ता या ठिकाणी येत आहेत. बरं या सत्ता सगळ्या पीडित का होत्या याचं एकमेव कारण म्हणजे या सत्तेला कोणी आव्हान दिलं नव्हतं, या सत्तेच्या विरोधात कोणी उभं राहिलं नव्हतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, या ज्या सत्ता होत्या या दीर्घकालीन होत्या, या अनेक वर्षापासून या ठिकाणी सत्ता गाजवत होत्या. एकमेव गोष्ट यामधून शिकण्यासारखी, जेव्हा सत्ता वारंवार एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित होते त्यावेळेस ती व्यक्ती हुकुमशाह बनते आणि या हुकुमशहाला काढण्यासाठी आम्हाला शिवाजी राजा हवा आहे. एक वेगळा पर्याय आम्हाला हवा आहे. हे आम्हाला आमचा शिव इतिहास सांगतोय. सत्तेचं या ठिकाणी विकेंद्रीकरण झालं पाहिजे. शिवाजी राजांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सगळ्या सत्तांना, जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्राला पर्याय नव्हता, तो पर्याय जर कोणी दिलेला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. आपण हे करूया, आपण हे घडवूया. हे घडण्याची प्रेरणा, घडवण्याचा संस्कार जर कोणी दिला असेल तो राजमाता जिजाऊंनी. महासाहेबांनी शिवाजी राजांना घडवताना खरं म्हणजे जिजाऊ आणि शहाजी राजे याबाबत आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, जिजाऊंनी या ठिकाणी शिवाजी राजांना घडवलं, पण या मागची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण जिजाऊ किंवा शहाजी राजा आम्ही सहज नाव घेऊन संपणार नाही. आम्ही शिवाजी महाराजांना ग्रेट म्हणतो ते ग्रेट आहेतच, पण जिजाऊ आणि शहाजी राजे ही तितकेच ग्रेट आहेत. आई आणि बाप ही तितकेच ग्रेट आहेत, म्हणून मुलगा ग्रेट बनतोय. ज्या जिजाऊंनी ही प्रतिज्ञा घेतलेली का मी माझ्या बाळाला, माझ्या मुलाला या ठिकाणी या महाराष्ट्रासाठी समर्पित करते, एका स्वराज्यासाठी समर्पित करते, त्या महासाहेबांनी केवढं मोठं दुःख झेललेलं आहे. शहाजी राजा आणि जिजाऊ महासाहेबांनी या ठिकाणी स्वतः चर्चा केलेली असावी की आपण, कारण शहाजी राजांनी या ठिकाणी आपल्या नगरजवळ या ठिकाणी स्वतःच स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वतः पहिल्यांदा स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? माझ्या मुलाला सांगता यावं की बाळा मी हा प्रयत्न केला, आज तो अयशस्वी झाला, पण याच प्रयत्नासाठी तुला चालायचं आहे. हा आदर्श ठेवणारा तो बाप होता. हा सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. आमचा बाप आमच्या शिवासमोर कुठला आदर्श ठेवतोय आम्ही याचा विचार केला पाहिजे. बाळासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजे या ठिकाणी विचार करतायत आपल्याला या ठिकाणी आपलं राज्य, या महाराष्ट्राच्या भूमीतलं लोकांचं राज्य, आपलं राज्य निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करायला हवा. आणि म्हणून एक पुत्र शहाजी राजे घेऊन जातात आणि एक पुत्र मासाहेब जिजाऊ घेते. दोन्ही पुत्रांच्या वाटण्या होतात. दोन्ही पुत्रांच्या वाटण्या करून दोन्ही पती पत्नी अलग होतात. हे अलग होण्याचं कारण एवढंच आहे की हा महाराष्ट्र घडावा. आज आमच्या पती पत्नीनं, आज आमच्या या ठिकाणी ज्या वाटण्या होतात, विभागण्या होतात, त्या कुठल्या बेसवर होत आहेत याचा विचार आम्ही करायला हवा. शिव इतिहास जागरण करताना, शिव इतिहासाचा जागर करताना, महाराजांच्या विचारांचा जागर करताना आम्हाला या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या. शिवाजी राजांना या ठिकाणी मासाहेब घेऊन पुण्यामध्ये येतात तर शहाजी राजांसोबत त्यांचा मोठे पुत्र संभाजी राजे जात आहेत. शहाजी राजांनी त्या ठिकाणी जे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते राज्य स्वयंभू होतं. भलेही ते आदिलशहाच्या कृपेने असेल किंवा आदिलशहाने त्यांना दिलेला असेल, पण शहाजी राजांचा धाक आणि तिथली सगळी राजव्यवस्था ही एका राजासारखी होती. हे आम्हाला नाकारून जमणार नाही. एक मराठी माणूस या ठिकाणी आदिलशहाच्या तोडीनं त्या ठिकाणी बंगळूरमध्ये राज्य करतोय आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये पुणे सुपे प्रांतामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं
शहाजी जिजाऊ साहेब बाळ शिवाला घेऊन अशा पद्धतीने तू राज्य करे सांगताय, हे घडवायचंय, हे त्याला शिकवताय, त्याला सांगताय. या ठिकाणी 10,000 वर्षापूर्वी राम जन्माला आला, त्या रामानं दुष्ट रावणाला ठार केलं, रयतेला सुखी केलं आणि लोक कल्याणकारी राज्य निर्माण केलं. तो तुझ्या माझ्यासारखा हडामासाचा सर्वसामान्य माणूसच होता. तू सुद्धा तसाच आहे, तुला सुद्धा रामासारखंच काम करायचं आहे. या ठिकाणी 5,000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण नावाचा एका गोप्याचं पोर जे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रयतेला घेऊन, बाल गोपाळांना घेऊन जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक नव धर्म संस्थापनार्थ काम करत असेल, तर तसं काम तुला सुद्धा करता आलं पाहिजे. तुला त्यांचा आदर्श घ्यायचा आहे आणि तशा पद्धतीचं काम करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी सातत्याने आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आम्ही सातत्यानं आता सगळीकडे आम्ही या रामाला असेल या कृष्णाला असेल आम्ही दैवत करून टाकलं, देव करून टाकलं, त्याला बराच चमत्कारी करून टाकलं. आणि चमत्कारी केल्यामुळं आज राम म्हणजे केवळ पूजनीय झाला, कृष्ण म्हणजे पूजनीय झाला, तो आचरणीय झाला नाही. ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घ्यायला हवी. आम्हाला तो आचरणात आणता आला पाहिजे, आमच्यामध्ये तो उतरला पाहिजे. पण आम्ही तो उतरवत नाही, कारण तो कोण आहे? तो देव आहे. आपल्याला काही देव होता येणार नाही. जिजाऊनी हे नाही सांगितलं तुला कृष्ण व्हायचंय, देव नाही व्हायचंय. देव तुला लोक त्या ठिकाणी दैव, आपण नंतर त्याला देव म्हटलंय, पहिल्या प्रथम ती माणूसच आहे. तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं आहेत हे शिकवलंय आणि तुला त्यांच्या सारखं व्हायचं आहे हे सांगितलंय. म्हणून शिवबा म्हणतोय, म्हणून शिवबा घडला. शिवाजी महाराज ज्या वेळेस हे सगळा संकल्प घेऊन, हे सगळा विचार घेऊन या गावात खेड्यापाड्यामध्ये गेले असतील, लगेच काही माणसं उभी राहिली नसतील. सर्वसामान्य माणसापर्यंत जावं लागतं. इथली सगळ्यात मोठी ताकद, जर परिवर्तन घडवायचं असेल, जर क्रांती घडवायची असेल, तर क्रांती घडवण्यासाठी सगळ्यात मोठी ताकद कोण असेल तर ती सर्वसामान्य रयत, सर्वसामान्य जनता हीच मोठी ताकद आहे. हिच्यापर्यंत जा, माणसापर्यंत जा, प्रत्येक माणसाला जाऊन भेट आणि त्याला सांग आपल्याला असं काम करायचं आहे. सोपं आहे का? एका सरदाराचा पुत्र आहे तो. सरदाराचा पुत्र म्हणजे राजाच होता. तत्कालीन सर्व सरदार जहागीरदार स्वतःला राजाच समजायचे, म्हणजे त्या अर्थाने ते राजकुमारच होते. तळागाळात त्या माणसापेक्षा निश्चित मोठे होते आणि तरी सुद्धा आपलं पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान सारं विसरून जेव्हा एका झोपडीमध्ये राजा जातो, शिवबा जातो आणि म्हणतो आपण चला खेळूया, मी तुमच्यातली कांदा भाकर खातोय, जशी कृष्णाने खाली. जसा माझा राम त्या ठिकाणी वनवासात गेला आणि वनवासात जात असताना प्रत्येक त्या आदिवासी समाजातील प्रत्येक माणसाला, त्या वनवासी समाजातील प्रत्येक माणसाला भेटला आणि त्याला उभं केलं रावणाविरुद्ध धर्मासाठी, येथील चांगल्या संस्कृतीसाठी, चांगली संस्कृती उभी करण्यासाठी राम सुद्धा वनवासात गेलेला आहे. त्याने सर्वसामान्य रयतेला उभं केलेलं आहे. ही गोष्ट आम्हाला नाकारून जमणार नाही. तसंच काम तुला करायचं आहे. जर गोकुळातल्या त्या गोप्यांसोबत कृष्ण खेळत असेल, वनवासातल्या त्या वनवासी सोबत राम राहत असेल, तर तुला सुद्धा दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या मावळ्यांसोबत राहता आलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत जाता आलं पाहिजे. आम्ही कधी याचा विचार केलाच का? शिवाजी महाराज सर्वसामान्य रयतेपर्यंत जातोय, राजा सर्वसामान्य रयतेपर्यंत जातोय, आम्हाला जाता येत नाही. आम्ही आमच्या शेजारच्या घरात जात नाही, शेजारच्या घरात जात नाही, शेजारच्या घरामध्ये काय चाललंय हे पाहत नाही. शहरामध्ये आपण पाहिलं असेल, पण शेजारच्या घरात कुणी मृत्यू झाला तर ते बाजूच्या घराला माहित होत नाही. आम्ही सगळेजण कुपमंडुकी झाले, आमच्याच विहिरीपुरता आम्ही मर्यादित राहिलेलो आहोत. याच्या पलीकडे आम्हाला जगच राहिलेलं नाहीये. कुठली व्यक्ती कामावरून आल्यानंतर शेजारच्या घरामध्ये जाते? अहो, तुमच्या आमच्या आजी आजोबा, आमचे बाबा, माझे वडील आज या ठिकाणी कामावरून आल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यावर, त्या पारावर बसायचे, एक सगळी लोक बसायची. आजही काही गावांमध्ये म्हातारी माणसं बसतायत, ते जी गोष्टी करतायत, ते ज्या गप्पा करतायत, त्या गप्पा या गाव विकासाच्याच असतात. आपल्याला काय करता येईल शेतीच्या असतात. यावर्षी पाऊस कसा असेल, परंतु झालंय असं, आम्ही यापैकी कुठलीही गोष्ट आज करत नाहीये. आम्ही कुठल्याही माणसापर्यंत जाऊन पोहोचत नाहीये. आज आम्ही फक्त आणि फक्त आमच्या पुरता जगतोय. राजाने मला त्याच्या इतिहासातून एक गोष्ट नक्की सांगितलेली, तुला तुझं कर्म करत असताना ते कर्म करून, वैयक्तिक जीवनातील कर्म करून तुला या लोकांपर्यंत जाता आलं पाहिजे, प्रत्येक माणसाला उठवता आलं पाहिजे, निस्वार्थपणे जाता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती होणं गरजेचं आहे. आणि हा मला माझा इतिहास, माझ्या राजांचा इतिहास मला हे शिकवतोय. आम्हाला अशा पद्धतीनं जगता आलं पाहिजे, अशा पद्धतीनं करता आलं पाहिजे. आमच्या मुलांपर्यंत ही गोष्ट नेता आली पाहिजे. पण झालंय कसं, आमच्यातच नाही ना, आडातच नाही, तर पोऱ्या देणार कुठून?
माझ्यात जर ती गोष्ट नसेल तर मला ती उतरवता येणार नाही. जिजाऊमध्ये शहाजी राजांमध्ये ती गोष्ट होती. मी मगाशीच म्हटलं शहाजी राजाने पहिला प्रयत्न केला, याचा अर्थ बापाने एक आदर्श घालून दिला होता. बापाने सांगितलं होतं की बाळा मी प्रयत्न केला, याचा पुढचा प्रयत्न तुला करायचा आहे. हा आदर्श त्यानं त्याच्या समोर ठेवला होता. आम्हाला असा काही आदर्श ठेवता येईल का आमच्या मुलांसमोर? काही जर बापच त्या ठिकाणी बाटली फोडून ग्लास भरत असेल मुलासमोर, तर मुलाने कुठला आदर्श घ्यायचा? घराघरामध्ये भयानक परिस्थिती आहे, गावागावामध्ये भयानक परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे, अत्यंत भयानक परिस्थिती आहे. तरुण पिढी अत्यंत म्हणजे अगदी व्यसनाधीन झालेली पाहायला मिळते. ज्या तरुण पिढीच्या खांद्यावर खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माणाची, राष्ट्र निर्मितीची आणि राष्ट्र उन्नतीची त्या ठिकाणी त्याच्या खांद्यावर ते भार आहे, तो रोज आहे, ते पेलण्यासाठी आमची पिढी या ठिकाणी सक्षम राहिलेली नाही. कारण विचारच नाही. विचारांचं प्रबोधन गेल्या 19 वर्षापासून आज या ठिकाणी ठाकरे साहेब करत असतील. हे करण्यामागचं कारण काय? खरं म्हणजे त्यांना आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करताही आले असतील, पण सातत्यानं मी पाहतोय 19 वर्ष ही सारी टीम केवळ आणि केवळ याच विचारांचं प्रबोधन करते. आज ना उद्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं अशी असंख्य माणसं तयार होतील आणि तीच माणसं या ठिकाणी समाज उन्नतीकडे धावतील. ही एक अपेक्षा, एक अपेक्षा. का साहेब तुम्हाला वेगळा कार्यक्रम करता आला नसता? शिवजयंतीचे अनेक कार्यक्रम होत असतात. मला वाटतं यापूर्वी मोठे मोठे वक्ते तर या ठिकाणी आलेच, पण एका वर्षी आपण या ठिकाणी भीमनगर ते शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मल्ला असं एक नाटक आणलं होतं. आपण ते पाहिलं असेल. केवढं भारी आणि केवढं सुंदर आणि केवढं प्रबोधनात्मक नाटक. हे का करताय? हे का होतंय? पुन्हा का करावं लागतं? याचा एकमेव कारण म्हणजे या सगळ्या टीमच्या वर्षाताई असतील, आमचे ऋषिकेश सावंत असतील, नियर गायकवाड असतील, भाऊ असतील, या सगळ्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना पक्की आहे की आपण भले आज या ठिकाणी कमी असतील, इथले सगळे गेलेले असतील. का मी सुरुवातीलाच म्हणालो, या ठिकाणी जर काम व्हायचं असेल, खरोखर संघटनात्मक संस्थात्मक काम करायचं असेल, तर ते काम करण्यासाठी सर्वसामान्य रयतेचीच गरज आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे बाकी कोणी काही करू शकणार नाही, आपल्याला करावं लागेल. शिवाजी राजांनी स्वतः ठरवले मी करणार आहे, मला जायचं आहे. म्हणूनच तर 1645 साली रायरेश्वराच्या त्या देवालयामध्ये सर्वसामान्य पोरांना गोळा करून राजा त्या ठिकाणी सगळ्यांना म्हणतोय आपल्याला या ठिकाणी आपल्याला या सगळ्या शाया उठवून टाकायच्या आहेत आणि प्रतिज्ञा घेऊया, आपल्याला या ठिकाणी आपल्या न्यायाचं हक्काचं स्वराज्य निर्माण करायचं आहे. ही प्रतिज्ञा घेत आहेत. कोणासोबत? सर्वसामान्य त्या मावळ्यांसोबत, ज्यांच्या अंगावर कपडेही नाही तो, त्यांना सोबत घेऊन एवढं मोठं स्वप्न पाहायचंय. स्वप्न पेरलंय. आम्हाला तसं स्वप्न पेरता आलं पाहिजे आमच्या मुलांमध्ये. आमची स्वप्न केवळ आणि केवळ IAS IPS नको, IAS अधिकारी तू जरूर हो, पण असा IAS अधिकारी हो की लोकांना वाटला पाहिजे हा शिवाजी आहे, यानं खऱ्या अर्थाने शिवाजी सारखं वागलं, त्यानं समाजासाठी काम केलं पाहिजे. परंतु जर आमच्या IAS अधिकारी एवढे उच्च विद्याविभूषित अधिकारी जर भ्रष्टाचार करत असतील, जर ते भ्रष्ट होत असतील, तर मग आमच्या शिक्षणाचा उपयोग का? याचा अर्थ आम्ही संस्कारांची पेरणी केली नाही. राजा झाला, राजा छत्रपती झाला, तरी सुद्धा तो ग्राउंडलाच राहिलेला आहे, तो सर्वसामान्य रयतेमध्येच राहिलेला आहे. हा आमचा शिव इतिहास आम्हाला सांगतोय. आम्हाला तशा पद्धतीनं काम करता आलं पाहिजे. सर्वसामान्य रयतेपर्यंत पोहोचता आले म्हणजे एक व्यक्ती उभी करता आली पाहिजे. पाटील साहेबांनी मग सांगितलं एक व्यक्ती त्यांनी हेरलेली आहे, त्यांनी एक व्यक्ती उचललेली आहे, त्या व्यक्तीला तशा पद्धतीनं कार्यप्रवृत्त केलेला आहे. मी शिक्षक आहे, माझे शिक्षक म्हणून मला माझ्या वर्गातील एक हिरा निवडता आला पाहिजे, त्या हिराला पैलू पाडला पाहिजे. केवळ पगार देणं माझं काम नाहीये, मला त्याला निवडता आला पाहिजे. मी कुठल्याही क्षेत्रात असेल, मला त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातला शिवाजी होणं क्रमप्राप्तच आहे. तसं होत असेल तर शिवजयंती साजरी केली असं म्हणता येईल. अन्यथा शिवाजी महाराज की जय आणि सुखी उपभोगायचं आणि झोपायचं, या पलीकडे आपल्याकडून पुन्हा काहीच होणार नाही. आणि ही वर्षानुवर्ष अशाच पद्धतीनं साजरी होईल. पुन्हा एकदा युवराज ठाकरे गेल्यानंतर आणखी एखादा थोडी प्रयत्न करत राहील. यांच्या प्रयत्नाला आपल्याला साथ देता आली पाहिजे. खरं म्हणजे युवराज भाऊ तुमचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कौतुक यासाठी करायचं आहे, अनेक वेळा हा माणूस म्हणजे मी माझा परिचय झालेला 15 वर्षापासून माझा त्यांचा परिचय आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच प्रेरणा घेऊन गेल्या 15 वर्षापासून मी व्याख्यानाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर करत आहे. त्यांच्याकडून त्यांचं कौतुक यासाठी की खरं म्हणजे भाऊ तुम्ही हरलात, आपल्याला लोक स्वीकारत नाही,
आपल्याला लोक मत एक देत नाहीयेत. आणि असं असताना अपयशाच्या पार्श्वभूमीमध्ये असताना सुद्धा मी अपयशी झालो, मी पडलो, लोकांनी मला स्वीकारलं नाही. याच्या पाठीमागची अनेक वेगवेगळी कारणं असतील, पण म्हणून लोकांनी स्वीकारलं नाही म्हणून मी समाजाला नाकारायचं हे माझ्याच्याने होणार नाही. या समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो या विचारातून ही गोष्ट अवतरते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे सोपं नाही आहे. अपयशाची या ठिकाणी अपयश उपभोगत असताना ज्या समाजानं नाकारलंय त्या समाजाच्या सेवेसाठी पुन्हा उभं राहणं यासाठी शिवाजी महाराजांचा विचार जगावा लागतो. भाऊ तुम्ही तो जगत आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी हे अगदी अंतःकरणपूर्वक बोलतो. मी त्यांना अगदी जवळ बोलतो. त्यांच्या जवळच्या मित्रांच्या यादीमध्ये माझं कदाचित पहिलं नाव असतं. इतका त्यांना मी ओळखतो. हे सांगणं हे एवढ्यासाठी सांगतोय अशी माणसं घडायला हवी, अशी माणसं समाजामध्ये उभी राहायला हवी. अन्यथा निवडणुकापुरता पंचवार्षिक योजनेसारखी माणसं येतात, तुम्हाला आम्हाला नमस्कार करतात आणि एकदा आटपलं की निघून जातात. पुन्हा आपल्याला तोंडही दाखवत नाही. ठाकरे साहेब तुम्ही तसं नाही केलं, वर्षाताई तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही पुन्हा त्या समाजापर्यंत जाता आणि तितक्याच प्रसन्न मुद्रेनं जाता, तितक्याच आत्मीयतेनं जाता. हेही तेवढंच महत्वाचं आहे. मला असं माणसांपर्यंत जाता यायला हवं, मला राजासारखं तिथपर्यंत पोहोचता यायला हवं. तेव्हा कुठं समाजातील एक रत्न एक चांगला माणूस जोडला जाईल. आणि अशी जोडता असंख्य माणसं आज छत्रपती प्रतिष्ठान, संजीवन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्यांनी जोडली गेली आणि ती उभी राहत आहेत. मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांनी जी माणसं जोडली ती माणसं जोडत असताना एक माणूस जोडता स्वराज्य नावाची एक संस्था उभी केली आणि या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य निर्माण झालेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं ध्यानात घेण्याची गोष्ट आहे. एक माणूस जोडावा लागेल. सगळीच आपली असतील असं नाही, सगळेच आपल्याला प्रेम करणारे असतील असेही नाही, पण सगळ्यांना सोबत घेऊन जाता आलं पाहिजे. हे मला माझा राजा शिकवतोय, त्याच्या आचरणातून दाखवतोय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या मुलांना हे शिकवता आलं पाहिजे, आमच्या मुलांना हे सांगता आलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं गावोगावची कुणी व्यसनाधीन झाले. एका गावामध्ये गेलो तर एक वस्तुस्थिती सांगतोय थोरात सर. एका गावामध्ये व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी गेलो, व्याख्यानाला बसलो, समोर भरपूर त्या ठिकाणी पब्लिक होती, भरपूर म्हणजे 200-250 पब्लिक होती. असं नाही, सगळे त्या ज्यांनी मला फोन करून बोलावलं होतं भंडारे सर त्यांनी मला सांगितलं तुम्ही कसं सांगता असं मस्त फुलं होता असं त्यांनी बोलवलं. आता मी काय बोलणारच नाही, तर त्यांनी मला बोलवलं आणि मग हळूच काना सांगितलं असं बोला ना, अख्खी पेटली पाहिजे बोलतो, अख्खे असे पेटले पाहिजे बोलतो. मी समोर पाहिलं 65, 70, 75 अशी सगळी माणसं ज्यांची सगळ्यांची अर्धी जाऊन पोहोचलेली आहेत अशी माणसं नाही. या माझ्या कानात सांगतो असं बोलायला बोलतो पेटली पाहिजे. अरे यांना पेटवण्याची वेळ आलेली आहे, यांना पेटण्याची आता गरज नाहीये. आता ज्यांनी पेटायला हवं तो आमचा युवा, तो आमचा तरुण आहे. कुठे तो पाहिजे ना. क्रांती कोणी घडवलेली आहे? क्रांती म्हाताऱ्याने नाही तरुणांनी घडवलेली आहे. पण तो तरुण इथं दिसत नाही, तो आहे कुठं? अख्खा आठवड्यावर तुम्हाला घेऊन गेला, या होतो दाखवतो कुठे. गावाच्या बाहेर 11 वाजले होते रात्रीचे. गावाच्या बाहेर एक मोरी होती रस्त्यात, तिथं बसवलं. म्हटलं मी काय बसणार आहे नाही म्हणजे बसावं. घाबरलो, म्हटलं करतो काय माणूस, बस. आता म्हणलं डोळे मिटा बंद करा म्हणतो. अरे बापरे म्हटलं करतो काय एवढ्या अंधारामध्ये, डोळे बंद केले. म्हटलं बोला. आता बोलता आवाज ऐका. ना आवाज यायला सुरुवात झाली. म्हटलं आवाज येतो कुठून? आता बोलतो मोरीच्या खाली बोलतो, पायपामध्ये वाकून बघा. मी वाकून पाहिलं, अख्ख्या गावाची पोरं खाली, अख्ख्या गावाची पोरं खाली. आणि शिवजयंतीच्या त्या विचार प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये अख्खी 70. आम्ही पेटवायचं कोणाला? आम्ही सांगायचं कोणाला? इथे माणूस उभा राहणार कसा? खरं म्हणजे या तरुणांपर्यंत आम्ही पोहोचायला हवं, त्यांच्यापर्यंत आम्ही जायला हवं, त्यांना हे सांगायला हवं. पण दुर्दैव असं झालेलं आहे, दुर्दैव असं झालेलं आहे. त्या 60, 65 आणि 70च्या लोकांचं पण चुकलेलंच आहे. यांनी याच्या पोराला कधी नेऊन तिथं बसवलंच नाही. तो बसेल कशाला? तो बसणारच नाही, तो येणारच नाही. मला सांगा ना, आज गावागावामध्ये हरिनाम सप्ताह होतात का? हरिनाम सप्ताह होतात. कोण असते कीर्तनाला? काय वाईट आहे? कीर्तन वाईट आहे का?
ज्या संत महापुरुषांचा विचार त्या ठिकाणी सांगितला जातो त्या कीर्तनाला तिथं कोण बसलेलं, त्यांना घरात नाही काम, ते इथे येऊन म्हणतात राम, ते बसलेलं तिथं. पण खऱ्या अर्थानं गावाला पुढे नेण्यासाठी ज्यांची गरज आहे तो तरुण मात्र कुठेतरी मोरीवर, कुठेतरी रस्त्यावर, कुठेतरी झाडाखाली, कुठेतरी मोकळ्या मैदानामध्ये बसलेला आहे. तो या मैदानात बसायला तयार नाही, कारण त्याला आणण्यासाठी आमची जिजाऊ आणि आमचा शहाजी राजा तयार नाही. बाळा हे काम तुझं नाही, अगोदरच सांगतात. याच्यात काय तू पडू नको. आम्हाला अजूनही वाटतं शिवाजी जन्माला यावा, पण तो दुसऱ्याच्याच घरात, ही आमची सगळ्यांची मनस्थिती आहे. त्यामुळे आमची पोरं घडत नाहीत. आमच्या आई वडिलांनी नेलं पाहिजे. आपल्यापैकी किती जणांची मुलं या ठिकाणी येऊन बसले असतील, किती जणांच्या बायका या ठिकाणी आल्या असतील. आपण आणतो चल ग जयंतीचा कार्यक्रम आपण गेलं पाहिजे नाही. ए बाळा उठ, आज सकाळी लवकर उठायचंय, तुला तयारी करून त्या ठिकाणी यायचंय. जयंतीचा कार्यक्रम आहे, माझ्या राजाची जयंती आहे, तिथं असा असा कार्यक्रम पाहिलं पाहिजे. हे सांगण्याची हिंमत आमची नाही, सांगतच नाहीये, बिलकुल त्याचा विषयच नाहीये. हे आमच्या जिजाऊने, आमच्या शहाजीने केलं ना, मला वाटते या सगळ्या कार्यक्रमाचं सार्थक होईल. आणि ज्या माणसानं या कार्यक्रमाची 19 वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली त्या माणसाला समाधान लाभेल. त्यांच्या समाधानासाठी करा असं अजिबात म्हणणार, ते त्यांचं काम करतच राहणार आहे. पण केवळ किमान मी ज्या राजाला मानतो त्या राजासाठी तरी मला तेवढं करता आलं पाहिजे. पण आमच्याकडून तसं होत नाही. आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत राहिलो. अफजल खान, शाहिस्ता खान याच्या पुढे आम्ही कधी गेलोच. आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की इथं आल्यानंतर या व्यक्तीने काय सांगितलं पाहिजे, अफजल खान कसा मारला सांगितलं पाहिजे, या व्यक्तीने काय सांगितलं पाहिजे, शाहिस्ता खान कसा तोडला हे सांगितलं पाहिजे. पण तो आम्हाला सगळ्यांना हा सगळा इतिहास पाठवायचा आहे, तो तोंडपाठ आहे. आज गरज आहे या तलवारी पलीकडचा, या युद्धा पलीकडचा शिवाजी राजा कसा आहे, त्याचं चरित्र खऱ्या अर्थानं काय, त्याची पार्श्वभूमी काय, ही तेव्हा आम्ही समजून घेऊ. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी शिवजयंती साजरी केली असं म्हणता येईल. मला पक्क ठाऊक आहे का 1:30 वाजत आले नाही. माझा 1 वाजता कार्यक्रम होता, तो आता तुषार टाकलेने फोन करून कॅन्सल केला, म्हणजे त्याशिवाय ऐकायचे. आणि तुम्हाला पण भूक लागली असेल म्हणून मी लवकरात लवकर 1 अर्ध्या पाऊण तासामध्ये आटोपते घेतो. हा तेव्हा माझी काही चूक नाही आहे. मला त्याने सांगितलं का 1 तास बोलायचं आहे, तर फक्त 15 मिनिटं कमी केलेली आहे. हरकत नाही, 5-10 मिनिटात संपून टाकतो. माझा राजा हा दूरदृष्टी संपन्न राजा आहे. बरोबर आहे की नाही? आपण बोलतो दूरदृष्टी संपन्न राजा आहे. त्याची सगळी दूरदृष्टी आम्हाला माहिती आहे. म्हणजे अगदी या विजयदुर्गच्या त्या परिसरामध्ये, त्या समुद्रामध्ये या ठिकाणी जेव्हा ब्रिटिश आपल्या देशामध्ये आले आणि या ब्रिटिशांनी असा विचार केला की मराठी महाराष्ट्रामध्ये जर खरोखर राज्य करायचं असेल, यात शिरायचं असेल, तर खऱ्या अर्थाने हे पहिले दुर्ग आहेत, जे समुद्री किल्ले आहेत, हे पहिले उद्ध्वस्त केले पाहिजे किंवा ते आपल्या ताब्यात घेतले पाहिजे. हा विचार या ब्रिटिशांनी केला आणि म्हणून त्यांचं लक्ष गेलं त्या विजयदुर्गच्या किल्ल्यावर. त्याने असं ठरवलं का हा किल्ला आपण उद्ध्वस्त करूयात किंवा हा किल्ला आपण ताब्यात घेऊयात. आणि तो ताब्यात घेण्यासाठी म्हणून त्यांनी योजना, त्यांनी 3 गलबत तयार केली. त्या काळी ब्रिटिशांची ज्या गलबत होती किंवा बोटी होत्या या अत्यंत प्रभावशाली होत्या, अत्यंत चांगल्या होत्या. त्यांनी त्या तयार केल्या. त्याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये दारुगोळा त्या ठिकाणी भरला आणि काही क्षणामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आणि त्या ठिकाणी काय करायचंय, बॉम्ब हल्ला करायचाय, तो गोळा टाकायचा आणि तो किल्ला उद्ध्वस्त करायचा. एवढी साधी सोपी योजना होती. रात्रीची वेळ होती, अमावस्येची रात्र होती, काळी कुंठ रात्र होती. कुणालाही ठाऊक नव्हतं की त्या किल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांनाही ठाऊक नव्हतं की अशा पद्धतीने आपल्यावर हल्ला होणार. ठीक आहे, या बोटी निघाल्या. पहिली बोट निघाली. पहिली बोट अत्यंत वेगाने निघाली, जवळजवळ जाऊन पोहोचले. आता त्याच्या कॅप्टनने, त्या बोटीवरच्या कॅप्टनने सांगितलं की अमुक एक अंतरावर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इशारा मिळाली तर लगेच बत्ती द्यायची आणि त्या ठिकाणी बॉम्ब धडकला पाहिजे, तो गोळा धडकला पाहिजे. अशा पद्धतीने सगळी योजना होती. त्या ठिकाणी ती बोट अत्यंत वेगाने निघाली, पुढे सुटली आणि काही अंतरावर गेल्यानंतर एक 15 किलोमीटरचं अंतर राहिलं नसेल आणि तेवढ्यामध्ये ती बोट ब्लास्ट झाली. ती बोटच फुटली. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बोटीनं पाहिलं, असं कसं घडलं? आजूबाजूला पाहिलं, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिकार करणारी व्यक्ती आजूबाजूला दिसत नव्हती. वारा शांत होता, समुद्रही शांत होता, सगळं शांत होतं, आजूबाजूला कुठलीही व्यक्ती दिसत नाही. मग ही जी
ही जी बोट आहे ही बोट ब्लास्ट कशी होते पण वेळ कमी आहे. ही बोट ब्लास्ट झाली हे तिथल्या लोकांना कळल्याच्या अगोदर आपण त्या किल्ल्यावर जाऊन पोहोचलं पाहिजे. आपण त्या किल्ल्यापर्यंत गेलं पाहिजे. तो किल्ला आपल्याला ब्लास्ट करायचा आहे, तो उडवायचा, तो उद्ध्वस्त करायचा आहे. कॅप्टनने सूचना केली. अत्यंत वेगाने ती दुसरी बोटही निघाली. दुसरी बोट निघाल्यानंतर अगदी 15 किलोमीटरच्या अंतरापर्यंत जात नाही तोच ती दुसरी बोट ही ब्लास्ट झाली. समुद्राच्या इतक्या खोल कोणी असेल का की अजूनही या ठिकाणी कुठला कृष्ण आहे का जो सुदर्शन चक्र फिरून सोडतोय? नक्की घडतंय का? नक्की घडतंय का हे कळतच नाहीये. पाठीमागून तिसरी आणि शेवटची आणि अंतिम बोट येत होती. त्या बोटीतल्या कॅप्टनने पाहिलं काहीतरी गडबड आहे. दोन्ही बोटी त्या ठिकाणी ब्लास्ट झालेल्या आहेत आणि हे करतोय कोणी आजूबाजूला दिसत नाहीये. नक्की भूतात्की असली पाहिजे. तसंही शिवाजी राजांना त्या ठिकाणी भूतात्की प्रसन्न होते असंच म्हटलं जायचं औरंगजेबाच्या राज्यामध्ये की हा माणूस इथून पळून गेला, याला पंख आहे, त्या भूतात्की उडून जातो, अदृश्य होतो. हे सगळ्या गोष्टींची हवा होती. कदाचित ब्रिटिशांना तशी असावी. ब्रिटिश कॅप्टन म्हणतोय की काहीतरी गडबड आहे, आता आपण थांबलं पाहिजे, आपली बोटीचा वेग कमी केला पाहिजे. आपण जर पुढे गेलो तर आपल्या बोटीचं ही ब्लास्ट होईल. आणि त्यांना ऑर्डर दिली आहे स्टॉप, थांबा, कुणीही पुढे जाऊ नका. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पटापट उड्या मारा आणि स्वतःचा जीव वाचवा. या पलीकडे मी कुठल्याही प्रकारची ऑर्डर देऊ शकत नाही. स्वतः कॅप्टनने त्या ठिकाणी उडी मारलेली तोही त्या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि सगळी बोट त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर तिसरी बोट ही ब्लास्ट झालेली आहे. कशी झाली, कशा पद्धतीने झाली काही एक कळलं नाही. काळांतराने जेव्हा कधी हा जो ब्रिटिश अधिकारी हा गेला, याने या गोष्टी जेव्हा सांगितल्या तेव्हा संशोधन झालं. तेव्हा शोधण्यात आलं की या बोटी ब्लास्ट कशा झाल्या. 350 वर्षापूर्वी या विजयदुर्गचा किल्ला बांधताना शिवाजी राजांनी असा विचार केला होता की या ठिकाणी ब्रिटिशांच्या ज्या नौका आहेत, या ब्रिटिशांच्या नौका निमुळत्या खाली निमुळत्या टोकाच्या आहेत. या निमुळत्या टोकाच्या बोटी जर या बोटींना खाली जर काही अडथळा करता आला तर या बोटी याच ठिकाणी ब्लास्ट होतील. मराठ्यांच्या बोटी या सपाट पृष्ठभागाच्या आहेत, ते सरळ वर जातील. आणि म्हणून 350 वर्षापूर्वी या विजयदुर्गच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये एक 30 किलोमीटर लांबीची भिंत समुद्रात बांधणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने ही गोष्ट तेव्हा लक्षात घेतली होती. आणि त्या बोटी निमुळत्या टोकाच्या त्या भिंतीला त्या ठिकाणी आदळल्या आणि त्या ब्लास्ट. एवढी मोठी दूरदृष्टी आहे, एवढा मोठा दूरदृष्टीपण आहे. आम्ही काल बांधलेला रस्ता आज आम्हाला आठवते की खालून कटार काढायला पाहिजे, पुन्हा फोडावा लागतो. आम्ही बांधलेल्या ब्रिजला चौथ्या दिवशी भगदाड पडतो. आपल्याकडच्याच गोष्टी आहेत. अंबाडीच्या ब्रिज बांधताना दुसऱ्या दिवशी भगदाड पडलो होतो. या सगळ्या गोष्टी होत आहेत. आमच्याकडे आले कुठली दूरदृष्टीपणा? आमच्याकडे हा दूरदृष्टीपणा नाहीये. आम्ही फक्त म्हणतो शिवाजी महाराज की जय जय जय. या जयच्या पलीकडे आम्हाला कुठल्याही प्रकारचा विजय मिळवता येत नाही. आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो तो केवळ आणि केवळ करमणूक करण्यासाठी. बरोबर आहे? करमणूक हे करमणूक पुरता नाहीये. आम्हाला आमचा इतिहास म्हणजे करमणूक नव्हे तर कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणारा सांगता आला पाहिजे. तेव्हा शिवाजी आमचं कर्म, ते कर्मासाठी मला प्रेरणा मिळाली पाहिजे, प्रवृत्त झालं पाहिजे. जसे साहेब तुम्ही झालात, तुम्ही प्रवृत्त झाला, हे केवळ बोलण्यासाठी नाही. नाव ही छत्रपती प्रतिष्ठा. महाराजांच्या नावाने जेव्हा अशा पद्धतीने कामं उभी राहतात, तब्बल 19 वर्षापर्यंत चालतात. लवकरात लवकर या सगळ्या सोहळ्याची 50शी महाराजांनी एक माणूस असा जोडला, एक माणूस असा उभा केला. आम्हाला असं संघटनात्मक काम करता येईल का? अहो आमच्या गावामध्ये आटोपतच घेतात. आमच्या गावामध्ये माझ्या ना, आपल्या गावामध्ये माझा गाव खूप चांगला आहे. आपल्या गावामध्ये 2-3 माणसं आहेत ना माझ्या गावात, जाऊन सांगतील म्हणून बोलतो. आपल्या गावामध्ये मैरभू, आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या सगळ्यांच्या गावामध्ये एक गोष्ट आहे. आपल्यातला एखादा तरुण उभा राहतो, काहीतरी चांगलं करावा. ते गोरे सर किती वर्षापासून ते पर्यावरणाचं घेऊन बसले. सर कोणी येतच नाहीये, कोणाला काही पडलेलं नाहीये. बरं गोरे करतात का मागे द्यायचा, उगाच हा माणूस मोठा व्हायचा, उगाच हा माणूस मोठा व्हायचा. माझ्यासारखा एखादा तरुण पुढे येऊन येण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस अनेक लोक पाय खेचायला तयार असतात. आपल्या मुलांनी पुढे जायचं नाही. येऊ दे एखादा दुसरा, तो चालेल, पण हा नको. हा भयंकर आहे. हा पुढे जाऊन आपल्याला डोकेदुखी होईल. परंतु
अशा पद्धतीनं आपण एक एक माणूस जो उभा राहायचा प्रयत्न करतो त्या प्रत्येक माणसाला आपण मागे खेचण्याचा प्रयत्न केला आणि मागे खेचल्यामुळं नवं नेतृत्व या ठिकाणी आलं नाही. विश्वनाथ पाटलांसारखं एखादं नेतृत्व जेव्हा उभं राहतं, एखादं नेतृत्व उभं राहतं, हे उभं राहिलं तेवढा मोठा संघर्ष आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. पण तसं नेतृत्व पुन्हा आता उभं राहण्याची हिंमत तरी करी का? त्यांची आजची परिस्थिती पाहता प्रयत्न तरी करेल नाही. आपण फक्त खेचण्याची कामं करतोय, आपण कुणालाही बळ देत नाहीये. शिवाजी राजांना या ठिकाणी त्यांनी जी माणसं उभी केली, या माणसांनी बळ दिलेलं आहे. शिवाजी महाराजांची ताकद कोण असेल तर ती सर्वसामान्य रयत आहे. मला जर नायक होता येत नसेल तर नायकाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम तरी आम्हाला करता आलं पाहिजे. पण आमच्याचं तेही होत नाही. आम्ही नायकाच्या पाठीमागे उभंही राहण्यासाठी तयार नाही आहोत. उगाच नाही माणसं मिळाली. त्या नायकानं त्या सगळ्या आपल्या सवंगड्यांवर तितकंच प्रेम केलेलं आहे, त्यांना तेवढाच जीव लावलेला आहे. अन्यथा काय गरज होती हो तानाजीला मरण्याची? काय गरज आहे? अहो साधी गोष्ट आहे, घरामध्ये लग्न आहे ना, लग्न आणि आपल्याला तर माहिती आहे लग्न कार्य असल्यानंतर आपण केवढे उत्साही असतो. अलीकडे तर हा लग्नाचा उत्साह एवढा वाढलेला आहे त्याची आता काही बोलण्याची सोयच राहिली नाही. इतका प्रचंड ओतप्रोत उत्साह वाढलेला आहे. कारण आपल्याकडे सगळ्यांकडे एकही माणूस आपल्याकडे गरीब राहिलेला नाही, सगळ्यांकडे पक्का पैसा आलेला आहे. हा सुदैवानं तो वडोदरा तिकडनंच गेला, बरा इथून मधीतून गेला नाही तर आपला पण भिवंडीवाल्यांसारखा झाला असता. हा प्रचंड पैसा, पण तो घालवायचा कसा? म्हणून आमचे सगळे लग्न सोहळे अशा पद्धतीने होतात. असो, त्याच्यामुळे इतरांना रोजगार मिळतो असं आपण एक सकारात्मक बाजू बघूया. परंतु सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की लग्न सोडून जाणारा तानाजी आम्हाला माहितीये गेला गेला तो शिवाजी महाराजांचा होता म्हणून गेला. एवढं सोडून आपण फक्त बोलतो ना, आपण फक्त बोलतो. काय बोलतो? का तानाजी लग्न सोडून गेला, बस इथपर्यंत आपला विषय संपतो. आधी लगीन मग माझ्या, एवढंच आपण बोलतो. आपल्या पोपटाला पण तेच शिकवतो. बोल बाबू, आधी लगीन पण मग माझ्या रायबाचं. आधी प्राधान्य आपण घेतलेल्या स्वकर्माला आणि मग माझ्या प्रपंचाला ही शिकवण मला माझा तानाजी देतोय. आम्हाला देता येते का? आमच्या प्रपंचाच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाही. समाज विमाज गेला आता बोलता येत. सांगायची गोष्ट अशी की खऱ्या अर्थानं आम्ही तसं वागत नाही. मग आता बघा ना, साधी सोपी गोष्ट. दोन महिला होत्या, बहिणी. पत्रिका आली जवळच्या जवळच्या एका नातेवाईकाची पत्रिका आली. पत्रिका आल्यानंतर मोठ्या बहिणीला दिली, दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर छोट्या बहिणीला दिली. लग्नाची पत्रिका आहे, लग्न जवळचं आहे आणि महिलांचा उत्साह तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चांगला असता उत्साह, म्हणजे मी काय वाईट सांगतो अशा काही भाग तर परत काय आम्ही गडबड व्हायची आहे की नाही. आता काय झाले, जातीवरून काय पटकन वेगळा बोलू शकत नाही, महिलांवरून काय बोलू शकत नाही. मी शिक्षक आहे पटारे सर. अहो आता मारायला पण बंदी आली, डोळं मोठं करायला पण बंदी आली, असा हात लावायला पण बंदी आली. असा हात लावला तरी पोरगी सांगते माझा हात घेतला. अशा पद्धतीचे सगळं वातावरण, ही वस्तुस्थिती आहे आणि अत्यंत भयानक आहे. म्हणून मी चांगलं सांगतो, फक्त उदाहरण सांगतोय. मोठ्या बहिणीला पत्रिका आली, छोट्या बहिणीला पत्रिका आली. मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीला संध्याकाळी फोन केला, काय कर जमे, पत्रिका आली का? आली. साडी दिली का? दिली. कशी आहे? 250ची आहे. सगळं बोलणं बिलणं झालं, सगळी तयारी झाली. बरं मग कसं जायचं, कोणत्या पार्लर मध्ये जायचं, कशी तयारी करायची, कोणाकडे, सगळं नियोजन झालं. महिनाभरावर लग्न होतं, सगळी तयारी झाली आणि एवढं भोगलेलं लग्न. लग्न म्हणजे भोगण्याचीच गोष्ट आहे, बरोबर की नाही भाऊजी? लग्न म्हणजे भोगण्याचीच गोष्ट आहे. भोगत राहिल्या आणि त्या भोगता अगदी जवळ लग्न आलं आणि काय मजा. त्या दोघींची सगळी तयारी केली, मस्तपैकी केली. एकीने विचारलं जायचं कसं? ती म्हणाली आमच्या आहोत काय तयार नाहीत, भाऊजी येतात का विचार. ते बोलले ती कुठे येतात, बोलतो रात्रीचे येतील 9, 9:30ला, त्यांचा वेगळाच कार्यक्रम असतो. बरं ठीक आहे असं बोलल्यानंतर मग आपण असं करूया, तू ये खंडेश्वरी नाक्यावर, तिथंच रिक्षा करून आपण दोघी जाऊ. दोघी जणी आल्या खंडेश्वरी नाक्या. आल्यानंतर आता रिक्षेत बसणार, एवढ्या छोट्या बहिणीला कॉल आला. अगं तुझी ती 85 वर्षाची म्हातारी सासू गेली, फिर माग. तो मेकअप, ती सगळी तयारी, ती 1 महिन्याची भूकंपट्टी, हे सगळं आता सोडायचं आणि जायचं कुठं? प्रेतावर. एवढं चांगलं लग्न सोडायचं, मिरवायचं सोडायचं आणि जायचं
मिळवायचं सोडून रडायला जायचं. गेली रडायला, आता कशी गेलीस ग जवळ एक दोन तास थांबली होतीस ग बस झालं. काय काय बोलली असेल ती. आम्हाला एक लग्न सुटत नाही, आम्हाला एक लग्न सोडता येत नाही. आणि अशा पद्धतीनं स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून जेव्हा तानाजी त्या ठिकाणी कोंडाऱ्यावर जातो मरतो, ही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा मी सामाजिक काम करतो, काय युवराज ठाकरेंना काय कामं नसतील का दुसरी? त्यांचंही घर आहे, त्यांचीही शेती आहे, त्यांनाही वैयक्तिक काम असेल. परंतु हे सगळं करत असताना तब्बल 19 वर्ष ही माणसं काम करतात. आमची वर्षाताई मी बघतोय सगळ्या आजाराशी झुंज देता देता ती बाई लढते, फिरते सगळं. ह्या लोकांना काही इतर कामं नाही आहेत का? यांनाही काम आहे. परंतु जेव्हा मी विचार स्वीकारतो, त्या विचारांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जातो, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला तो विचार केवळ ऐकायचा नाही, तर तो आचरणात आणायचा आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मगाशी पार्थ या ठिकाणी जी शिवा काशीची त्यानं स्टोरी सांगितली. खरं म्हणजे त्याला काय माहिती नव्हतं का मी मरणार आहे. माणसं मरण्यासाठी तयार कधी होतात माहितीये का? जेव्हा आपण प्रेम देतो. आपण काय करतो? आपण फक्त पैसे देतो. कशासाठी? पुढच्या महिन्यात इलेक्शन आहे म्हणून, किंवा याच्या व्यतिरिक्त काहीतरी स्वार्थ आहे म्हणून. पैशानं डॉक्टर साहेब, पैशानं माणूस तुम्ही तत्क्षणापुरता खरेदी करू शकता, परंतु पैशानं माणूस तुम्ही तुमच्या अंतःकरणात बसू शकत नाही आणि त्याच्या अंतःकरणात तुम्ही शिवू शकत नाही. पैसा ही गोष्ट करू शकत नाही. जर माणसाला जिंकायचं असेल तर प्रेम महत्वाचं. ते प्रेम राजाने दिलेलं आहे. म्हणून शिवा काशीत त्या ठिकाणी मरण्यासाठी तयार झालेला आहे. सोपं नाही, मरण्यासाठी तयार झालेला आहे. या सगळ्या मावळ्यांना आजच्या दिवशी नमस्कार करण्याची गरज आहे. खरं म्हणजे आज शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासाठी स्फूर्तिस्थान आहे. 400 वर्ष होत आली, आजही आम्ही महाराजांचं नाव घेतल्यानंतर या ठिकाणी आम्हाला प्रेरणा मिळते. आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात. एक वेगळी स्फूर्ती आमच्यामध्ये येते. ती स्फूर्ती, हा मंत्रच फार वेगळा आहे. हा मंत्र तुम्हाला कुठल्याही वेदामध्ये मिळणार नाही, कुठेच मिळणार नाही. तो महाराष्ट्राच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या मातीतच मिळतो. आणि त्या मंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जय. या मंत्राचा जप करूया. या मंत्राच्या सोबतीनं या ठिकाणी आपण सुद्धा कार्यप्रवण होऊया, कृतीप्रवण होऊया. आणि जय जयकारापुरता शिवाजी राजे न राहता न ठेवता आपण शिवाजी राजांना आचरणात आणूया. जशा पद्धतीनं, जेवढ्या पद्धतीनं मला या समाजासाठी, या लोकांसाठी जे काही करता येईल, अल्पमती अल्पबुद्धी जे काही करता येईल ते आपण करूया. गेली 15 वर्ष आम्ही या ठिकाणी ह्याच पद्धतीने काम करतोय. मला माहित नाही ते योग्य अयोग्य आहे, पण जिथं जिथं गेलो तिथं भक्तीताई एवढं प्रेम मिळालं. आणि आजही त्या गावामधून, आपल्या भिवंडी तालुक्यात त्या भिवंडी ठाणा रस्त्याला पिंपळास नावाचं एक गाव आहे, आगरी समाजाचं गाव आहे. त्या गावामध्ये तिथीनुसार शिवजयंती होते. त्या गावामध्ये पहिल्या वर्षी गेलो आणि पठारे सर तुम्हाला माहिती आहे, तब्बल 5 वर्ष त्या गावामध्ये, तब्बल 5 वर्ष. आणि आजही त्या 5 वर्ष व्याख्यान झाले, आजही त्या गावामध्ये जातो, त्या पोरांसोबत बसतो. आम्ही काहीच करत नाही, फक्त त्या पोरांना सांगतो का आपल्याला असंच राहायचंय, काय करायचं नाही, असंच राहायचंय, प्रेमानं राहायचंय, एकत्र राहायचंय. जेव्हा केव्हा सकारात्मक काम करण्यासाठी आपल्याला संधी मिळेल त्या वेळेस आपण पहिलं पाऊल टाकायचंय. मला वाटतं अशा पद्धतीनं गावातील तरुण एकत्र झाले. अन्यथा आमच्या गावातील तरुण केवळ ग्रामपंचायतचं इलेक्शन आल्यानंतरच एकत्र येतात, असं न होता त्या पलीकडे जाऊन आम्हाला एकत्र येता आलं पाहिजे. असा संकल्प या ठिकाणी आपण संकल्प करूया. आणि आजच्या या ज्ञानार्जन या वृत्तपत्राच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व ज्ञानार्जन परिवाराला मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि भाऊ, अशाच पद्धतीचं काम, अशाच पद्धतीचं कार्य आपलं चालत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी कसं असतं, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द निघून जातो. कधी कधी जास्त बोलल्यामुळे कोणाकोणाला लागतंय. खरं म्हणजे बोलायचं खूप होतं. आजची कुटुंब व्यवस्था, आजची समाज व्यवस्था, परंतु आपल्याकडे भाषणं फार असतात. तर त्या सगळ्यांमध्ये जो मूळ मुद्दा असतो तो कधी कधी बाजूला होतो. तर तो राहिला असेल तर त्याच्याबद्दल क्षमा. कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याच्याबद्दल काही क्षमा नाही. मी जे बोललो ते सत्य बोललो, एवढं मात्र मी नक्की सांगतो. आणि एकदा माझ्यासोबत माझ्या आवाजा एवढाच आवाज तरी काढला तरी शिका. माझा दुसरा कार्यक्रम आहे, थोड्या वेळात तिसरा, चौथा आणि 5वा. माझा आवाज पडलेला नाही, तुमचाही आवाज पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एकदा गर्जना देऊया. क्षत्रिय कुल
सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. क्या बात है. स्वप्निल पाटिल फ्रॉम चिखले, शिव व्याख्याते. तारीफ आपकी क्या करे स्वप्निल जी, तारीफ आपकी क्या करे, अल्फाज नहीं मिलते. आप ओ चमन के फूल है जो बार बार नहीं खिलते, बार बार नहीं खिलते. अतिशय सुंदर असं आपल्या अंगावर रोमांच खडे करणारे असं वक्तृत्व शैली आणि शिवविचार. आज या ठिकाणी शिवविचार आपण जागवले. शिवव्याख्याते, महाराष्ट्राची बुलंद तोफ आणि त्यासोबतच अनेक पुरस्कारांचे मानकरी असणारे आदर्श शिक्षक, सामाजिक कार्यक्रमामध्ये आणि कार्यामध्ये अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व सन्माननीय स्वप्निलजी पाटील चिखले. आपला यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी मी सन्माननीय वर्षाताई गोळे यांना विनंती करेन. युवराजी ठाकरे यांना विनंती असेल. आपणही या ठिकाणी ऋषिकेश महेशजी आपणास विनंती असेल. खऱ्या अर्थाने अंगावर रोमांच उभं करणारं आपलं वक्तृत्व आणि तेवढंच आपलं कर्तृत्वही आहे. असं म्हणतात की मायूस मत होना कभी भी जिंदगी में किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है. मायूस मत होना जिंदगी में किसी भी वक्त तेरा नाम हो सकता है. दिल में हो आग और लगन हो सच्ची तो अखबार बेचने वाला भी कलाम बन सकता है. सन्माननीय स्वप्निलजी पाटील शिव व्याख्याते आज महाराष्ट्रामध्ये गाजतायत. महाराष्ट्र नव्हे, आम्हाला तुम्हाला भारतामध्ये गाजण्याची आमची इच्छा आहे आणि ती इच्छा लवकरच आपण पूर्ण कराल. संपूर्ण भारतभर आपले दौरे होऊ द्या आणि हे शिव विचार संपूर्ण भारतभर पसरू द्या. यासाठी या शिव जयंतीच्या निमित्ताने आम्हा सर्वांकडून आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर पुनश्च एकदा आपले शिव विचार एक छोटी मुलं या ठिकाणी आहेत.